मैं तुम्हाला जंगलचं राज्य की माकड याची गोष्ट सांगणार आहे. एक जंगल असतं ज्याच्यात सगळे प्राणी राहत असतात. पण तिथे सिंहाचं राज्य नाही चालत असतो, तिथे माकडांचं राज्य चालत असतं. आणि माकडचं राज्य असतो एक गोरिला. तर मग सगळे प्राणी काळजीने त्रस्त झाले असतात. अरे म्हणते मला तर खूप त्रास होतोय. हत्ती म्हणतो हो. जिराफ उंच प्राणी जो जिराफ असतो ना तो म्हणतो अरे हत्ती दादा तुम्ही तर अपने पायाने त्यांना मसू शकता, मग तुम्ही जंगल सोडून का म्हणतात. त्यामुळे गुलीमध्ये एखाद्या सिंहाला आमच्या मदतीसाठी पाठव देवा. देवाने गुलींचा एक तर सबसे सिंग नावाचा एक सिंह येतो. ते आणतो आणि त्याचा जो सबसे मोठा सबसे सिंग म्हणतो त्यात जंग जिंकून यायचे त्या बाजूच्या जंगलामध्ये. तर मग तो ठीक आहे बाबा असं म्हणतो. खूप चालला. शेवटी कोयराचा जो जंगल असतो त्याच्यात तो गेला. पण काय झालं, माकड असतं खूपच, पण तरी सिंहाला काय नाही. पण तो काय झालं तर मग लगेच जो वडील जो माकडांचा जो राज्य असतो राजा, तर मग तो म्हणतो गोळीला की मला रे खायला का नाही मिळत, तर मला वेगळं जेवण नाही मिळालं तर मी तुम्हाला सर्वांना खाऊन टाकेन समजलं का. तर मग एक शिपाई माकड म्हणतो माझ्याच मी ऐकलेलं आहे की आपल्या जंगलात एक सिंह आलेला आहे. त्याच्या भीतीने कोळी माकड जंगलात जेवायला जातच नाही. कोळीला म्हणतो की एक सिंहाने येणार नाही, आपल्या राज्यात होईना संपणार आहे. तर मग गोळीला सांगतो तेव्हा सांग शेरसिंगला की मला त्याच्याबरोबर युद्ध करायचं आहे असं गोळीला म्हणतो. तो आपल्या शिपाई माकडला हे पण म्हणतो की त्याला हे पण सांग जर तू हा युद्ध हरला तर त्याला गुलाम म्हणून राहावं लागेल. शिपाई माकड गोळीलाची गोष्ट सांगण्यासाठी शेरसिंगकडे निघतो. जिथे सगळ्या मग ते पद्धतीसाठी आले असते. तर मग शिपाई माकड थंडी पिटवतो की एका आमच्या राजा याने महाराजा शेरसिंगची बातमी ऐकून शेरसिंगला एक चॅलेंज दिले. तो शिपाई माकड म्हणतो की शेरसिंगला जर या जंगलात राहायचं असेल तर आमच्या राजाबरोबर युद्ध करायला लागेल. आणि जर का आमच्या राजा जिंकला ना तर शेरसिंगला त्याचं गुलाम बनवण्याला लागेल. तो शेरसिंगला विचारतो काय शेरसिंग हे चॅलेंज तुला मंजूर आहे का. सगळे प्राणी शेरसिंगकडे बघतात. शेरसिंग म्हणतो मला अट मान्य आहे, पण माझी पण एक अट आहे. जर तो हरला तर त्याला यश सोडून जंगल ये सोडून जावं लागेल. आणि तुम्हाला सर्वांना सुद्धा. शेरसिंगने हे शर्यती स्वीकार केली आणि शिपाई माकड ही गोष्ट सांगायला गोळीलाकडे परत जातो आणि म्हणतो त्याने सिद्ध सांगितलंय की तुम्ही हरलात तर आपल्या सर्वांना जंगल सोडून जावं लागेल. गोळीला म्हणतो त्याची एवढी हिंमत की तो मला असं सांगेल. गोळीला म्हणतो ठीक आहे मला त्याच्या सुद्धा मान्य आहे. तो म्हणतो समजलं ग. तर मग तो आपल्या शिपाई माकडला म्हणतो तो सांग शेरसिंगला की 2 दिवसानंतर त्या डोंगराचा जो मैदान आहे तिथे आपण नृत्य करणार आहोत. तर मग शिपाई माकड गोळीलाची गोष्ट सांगायला शेरसिंगला सांगून तो गोळीला परत येतो. बघता 2 दिवस तसेच जातात. एकाकडे गोळीला आपल्या माकडांच्या सेनाबरोबर उभा असतो आणि दुसऱ्याकडे शेरसिंग आपले प्राणी आणि वाघ, चित्ता, हत्ती, जिराफ, नांगर या सगळ्यांबरोबर उभा असतो. आणि जो सबसे सिंग असतो तो एका दगडाच्या गुहेच्या मागे उभा असतो.
तर मग गोरिला शेरसिंगला खूप मारतो. मग काही वेळ तर शेरसिंग एकदम थकून जातो. तो चित्तरायांनी एका दगडाच्या गुहेजवळ जाऊन लपून जातो आणि त्याच्या जागी सबसे सिंग येऊन युद्ध लागतो. मग तो पण चित्तरायांनी असे दोन्ही सिंहाबरोबर लढाई करता करता गोरिला एकदम थकून जातो आणि हे युद्ध हारून जातो. तो म्हणतो, थांब शेरसिंग, मी हारलो. तर मग शेरसिंग म्हणतो, आपले वचन दिल्याच्या अनुसार तुम्ही या जंगलाला सोडून जा. सगळे माकडं जातच. हत्ती म्हणतो, शेरसिंग, तू ताकदवर तर आहेस, पण सोबत बुद्धिमान पण आहेस. तू आमच्या जंगलाचा राजा बनशील का? शेरसिंगने हो म्हटल्यावर सगळे प्राणी खुश होतात. मग चित्ता म्हणतो, आता सगळं तर सांगणार आहे बाबा. तो म्हणतो, बाबा पाय या तुम्ही. मग सर्व सांगतो की आम्ही गोरिला बरोबर कसे लढलो. तर मग हे सगळे प्राणी खुश होतात. तर मग चित्ता म्हणतो, आणि मग राजा का परत मागली होती ते पण शुद्ध सांगणार आता. तर मग हे शेरसिंग म्हणतो, मग दादांना सांगितलं होतं की 2 दिवसापर्यंत माकडांना इथे पाणी पिऊ नको द्या तुम्ही. शेरसिंग म्हणतो, मला हे माहिती होतं की पाणी विरोध पाणी ते माझ्याशी जास्त युद्ध नाही करू शकणार, हे मला माहिती होतं. अशी होते जंगलाचा राजा सिंह होय की माकड होय याची गोष्ट.